नमस्कार, मी पांडुरंग सुरवसे, सोलापूर वृत्तदर्पण न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आता खरं तर तिसऱ्या टप्प्यात संपूर्ण महाराष्ट्राचे किंवा देशाच्या आपल्या निवडणुकीचा तिसरा टप्पा चालू झालेला आहे। 2 टप्प्यामध्ये आताच्या निवडणुका पूर्णपणे पार पडलेल्या आहेत। तिसऱ्या टप्प्याचं मतदान उद्या 23 तारखेला होत आहे। तर खरोखर आता सध्या मतदारामध्ये इतकी संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे। मी सध्या अगदी खेडेगावातल्या ग्रामीणमध्ये सुद्धा जातो आणि शहरातील मोठ्या उच्च प्रभू लोकांमध्ये पण मी सध्या जात आहे। लोकांमध्ये एवढ्याच बाबतची चर्चा चालू आहे। राजकारणी जे सध्याचे राजकारणी जे आहेत, फक्त एकमेकावर टीका टिप्पणी शिवाय विकास किंवा विकासाचा जो मुद्दा आहे किंवा ज्या पद्धतीने आपला देश कुणीकडे घेऊन चाललेलो आपण आहोत याबाबत एकही राजकारणी बोलण्यास तयार नाही। फक्त एकमेकावर खालच्या पातळीपर्यंत जे काय बोललेलं पातळी सोडून जे बोलणं चालू आहे याला मात्र सर्वच्या सर्व मतदार विटलेला आहे। खूप चीड मतदारामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे आणि याच्यामुळे जे काही एकमेकाचे भक्त जे किंवा एकमेकाचे जे राजकारण्यांचे जे कार्यकर्ते आहेत याच्यामध्ये सुद्धा खूप असंतोष माजलेला आहे, निर्माण झालेला आहे। मी काल परवा एका लग्नामध्ये सुद्धा गेलो होतो, तर त्यावेळेस सुद्धा मी त्या दोघांची अक्षरशः तिथं भांडणं होण्याचीच वेळ, एकमेकाला मारामाऱ्या करण्याचीच वेळ आलेली होती, परंतु काही तिथल्या समजदार लोकांनी ते थांबवण्याचा प्रयत्न केला। वास्तविक पाहता काहीही राजकारण्याबद्दल यांना कुठल्याही पद्धतीची माहिती नसती। IQ माहितीवर तर एवढ्या पद्धतीचे एका टोकापर्यंत हे गेलेले असतात। माझं एकच सर्व नागरिकांना सांगणं आहे आणि विनंती आहे की ह्या राजकारण्यांच्या संदर्भात तुम्ही चर्चा करा, विचार करा आणि योग्य तो तुम्हाला जो उमेदवार वाटतो त्या उमेदवाराला तुम्ही मतदान निश्चित करू शकता। परंतु अशा पद्धतीचं जर तुम्ही एका टोकाची भूमिका घेऊन आपल्यातले मतभेद, मित्रामित्रामधले मतभेद, नातेवाईकामधले मतभेद असे जर वाढवत गेलात तर ते चुकीचं ठरणार आहे। कारण काय की प्रत्येक राजकारणी आता सध्याच्या राजकारणाबद्दल बोलायचं झालं तर आपले देशाचे जे पंतप्रधान आहेत त्या पंतप्रधानांचंच नेमकं कुठं चुकतंय, हे मतदारांना काय वाटतंय याबाबत मी सांगतो, मी स्वतःच्या मनाचं किंवा माझ्या स्वतःचं मत हे व्यक्त करत नाही। जे समाजामध्ये, जे मतदारामध्ये, जे जनतेमध्ये चाललेलं आहे त्याबाबत मी सांगतो, मी आपल्याशी सांगत आहे। वास्तविक पाहता आपल्या देशाचे पंतप्रधानाची एवढी टिंगलटवाळकी होणं उचित नाही, आपल्या देशासाठी सुद्धा ते उचित नाही किंवा आपल्यासाठी ते कुठल्याही पद्धतीचे घोषणावळ नाही, हे प्रत्येकाला समजतं आणि लक्षातही येते। परंतु कुठेही याबाबत आपल्या पंतप्रधानाबाबत अशा पद्धतीचं वक्तव्य थांबलं जात नाही, हेही कुठंतरी चुकतंय। वास्तविक पाहता की आपल्या पंतप्रधानाबद्दल अशा पद्धतीचं वक्तव्य करणं प्रत्येकानं व्हॉट्सअप सोशल ग्रुपवरती सुद्धा, सोशल माध्यमात सुद्धा अशा पद्धतीची जी आपण आपल्या देशाच्या पंतप्रधानाबद्दल जर टिंगलटवाळकी करत असेल तर तेही चुकीचं आहे। आणि आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी कशा पद्धतीनं वागलं पाहिजे, कशा पद्धतीनं बोललं पाहिजे, जशी प्रजा तसा राजा, जसा राजा तशी प्रजा, हे जे पूर्वी कोणी म्हटलेलं आहे, एखाद्या तज्ञ व्यक्तीनं बोललेलं हे वाक्य आहे ते खरोखर तंतोतंत खरं ठरत आहे। तर ते कुठंतरी हे थांबलं पाहिजे। कारण काय आहे की आपला देश, मला वाटतंय की प्रत्येक राजकीय नेत्यांना, सामाजिक क्षेत्रातल्या खूप मोठमोठ्या लोकांना वाटत होतं की आपला 20 म्हणजे 2020ला आपला देश महासत्तेकडे जात आहे, अशा पद्धतीची एक आपल्या देशामध्ये वातावरण तयार झालेलं होतं आणि वातावरण निर्मितीचा प्रयत्न तसा केला गेलेला होता। परंतु आजच्या स्थितीमध्ये जर आपण बघितलं तर पुढच्या वर्षी आपण 2020 मध्ये पोहोचतोय, परंतु अजून तिथपर्यंत कसल्याही पद्धतीची विचारधारा पोहोचलेली नाही। आपल्या देशाचे पंतप्रधानाचं नेमकं राजकारणामध्ये किंवा या निवडणुकीमध्ये नेमकं कुठं चुकलंय असं मतदारांना काय वाटतंय ते मी तुम्हाला सांगतोय, खरोखर सांगतो की जेणेकरून मतदारांना काय वाटत आहे की बाबा आपले पंतप्रधान, आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदींनी एकच काम करायला पाहिजे होतं सुरुवातीला, की कुठंही निवडणुका, आपल्या देशातल्या निवडणुकीचं हे 2019ला ज्या निवडणुका सुरुवात झाली त्या निवडणुकीच्या सुरुवातीलाच आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी म्हणजेच नरेंद्र मोदी यांनी असं सांगायला पाहिजे होतं की
पाठीमागच्या वेळेस मी सुरुवातीला ज्या वेळेस बाबा आता मी तुमच्याकडे मतदान मागायला आलेलो आहे, परंतु पाठीमागच्या वेळेस जे मी तुमच्याशी बोललो होतो त्याबाबतचे सगळे आठवणी करून देणं अपेक्षित होतं लोकांना, की मी या बाबत तुम्हाला बोललो होतो, या प्रकारच्या मी तुम्हाला सांगितलं होतं की एवढ्या नोकऱ्या देईन मी, प्रशासनामधला एवढा भ्रष्टाचार कमी करेल, एवढा देश आपल्या उच्च स्तरावर नेऊन टाकेल आणि विरोधकांनी ज्या पद्धतीनं चुकीची कामं केलेले त्या पद्धतीनं त्यांना अशा पद्धतीचा मी आळा बसवण्याचा मी प्रयत्न करतो, अशा पद्धतीचं त्यांनी सांगणं अपेक्षित होतं। परंतु मी ज्यावेळेस तुम्हाला मी असा शब्द देऊन गेलोय लोकसभेमध्ये, पण लोकसभेमध्ये मी ज्यावेळेस गेलोय तिथलं मला वातावरण वेगळ्या पद्धतीचं दिसलं, चुकीचं दिसलं, की गेले 70 वर्षामध्ये 60 वर्षामध्ये या लोकांनी सगळं चुकीचं कामकाज करून ठेवलेलं होतं। मी त्या पद्धतीनं मी तिथं गेलो आणि तुमच्याकडं मला द्यायला वेळ नाही मिळाला किंवा मी तुमच्याशी संपर्क साधू शकलो नाही किंवा मला तुमच्याशी कुठल्या पद्धतीचं इथं अशा पद्धतीचं चुकीचं झालेलं आहे, मी ती दुरुस्त करण्यासाठीच माझा वेळ वाया घालवला किंवा मी हे निर्णय घेताना माझ्या अशा चुका झालेल्या आहेत। तर मला ज्या पद्धतीनं कुठंतरी बाबा आपण नागरिकांनो एकच सांगा की बाबा मी मागच्या वेळेस जे केलेलं आहे ते अशा पद्धतीनं यांनी 60 वर्षामध्ये हे काम केलंय आणि मी हे काम केलंय, याच्यामध्ये नेमकं तुम्हाला काय वाटतंय ते बघा। परंतु आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी म्हणजे नरेंद्र मोदींनी सुद्धा ज्या वेळेस बाहेर प्रचारासाठी किंवा निवडणुकीच्या प्रचाराच्या संदर्भात बाहेर पडले, तर प्रत्येक राज्यात गेल्यानंतर तेथील राज्यातल्या प्रमुख जे विरोधी नेता आहे त्या विरोधी नेत्याच्या कौटुंबिक कलहाबाबतच उहापोह करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला। हे पूर्णतः चुकीचं आहे। अशा पद्धतीचं मतदारामध्ये वातावरण निर्मिती झालेली आहे। जर समजा नरेंद्र मोदी म्हटले असते की मी तुम्हाला की बाबा पाठीमागे जे काही आश्वासनं दिली होती ही आश्वासनं मी येत्या 5 वर्षात 100% पूर्ण करणार आहे, चांगल्या पद्धतीचं मला आता जेणेकरून काही केलं तरी मी या 5 वर्षामध्ये का करू शकलो नाही, याच्या ज्या अडचणी आल्या होत्या त्या अडचणी लोकांना सांगितल्या असतात तर लोकांनी भरभरून ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदींचं चांगल्या पद्धतीचं किंवा भाजपाचं स्वागत केलं असतं। खरोखर असं वातावरण निर्मितीच्या बाबतीत किंवा जनतेमध्ये जे चाललेलं आहे त्याबाबत। आणि दुसरी गोष्ट त्यांच्यामध्ये आता सोलापूरमध्ये दानवे प्रदेशाध्यक्ष आहेत जे आपले दानवेने एवढ्या खालच्या तरावर म्हणजे आपल्या सैनिकांना अतिरेकी म्हटलं। आणि दुसरी गोष्ट 2 दिवसापूर्वीच प्रज्ञा साध्वी यांनी सुद्धा आपल्या करकरेंबद्दल जे वक्तव्य काढलं याच्यामुळे संताप व्यक्त केला। ज्या पद्धतीनं विरोधक आता सध्या त्यांच्यावर आरोप जो करतायत की हे कुठं तर हुकुमशहाकडे चाललेले आहेत की काय किंवा अहंकारी यांच्यामध्ये आहेत मोठ्या प्रमाणात, आणि अशा पद्धतीचं देशभक्तीचं वातावरण लोकांमध्ये निर्माण करून आम्ही किती देशभक्त आहोत आणि असं आपण चुकी करतोय त्या चुकीची माफी मागण्याची सुद्धा यांना वाटत नाही थोडं सुद्धा। दानवेंनी वास्तविक पाहता जर म्हटले असते की माझ्याकडून ते चुकीचं वक्तव्य गेलेलं आहे, मला त्याबाबत क्षमा करा, तर मला वाटतं की आपल्या महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या नागरिकांनी एका क्षणात माफ केलं असतं। अशा पद्धतीचे एकमेकावरती आरोप फक्त प्रत्यारोपच चालू आहे। आता राज ठाकरे यांचा विशेष तुम्हाला थोडक्यात सांगतो। राज ठाकरेंनी खूप यांचा खरोखर पोलखोल भाजपाचा किंवा नरेंद्र मोदी सरकारचा जो पोलखोल करण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्याबाबत एकच मी उदाहरण तुमच्या समोर सांगतो। त्यांनी अनेक उदाहरणं राज ठाकरे यांनी दिली, परंतु यांनी भाजपानं त्यांचा मुद्दा खोडण्यासाठी की एकच मुद्दा, अनेक त्यांनी मुद्दे दिलेले आहेत प्रत्येक सभेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा आरोप। मला वाटतं की आजपर्यंतच्या जेवढ्या निवडणुका झाल्या त्या प्रत्येक निवडणुकीच्या दरम्यान आजपर्यंत अशा पद्धतीचं छुप्या पद्धतीनं किंवा एखाद्या सत्ताधाऱ्याच्या विरोधात एक कुठलाही उमेदवार न उभा करता फक्त जागृती करण्याचा प्रयत्न मतदारामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न देशात सुद्धा हा प्रयोग झालेला नसावा माझ्या माहितीनुसार। यापूर्वीच्या काळात हा पहिल्यांदा राज ठाकरे यांनी हा प्रयोग केलेला आहे। तर त्या प्रयोगात 100% राज ठाकरेंबद्दल जी काही ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये किंवा मतदारामध्ये ज्या पद्धतीचं त्यांच्याबद्दल वक्तव्य केलं जातं किंवा विरोधक सुद्धा त्यांच्यावर किंवा भाजपाचे काही नेते त्यांच्यावर आरोप करतात की यांनी सुपारी घेऊन अशा पद्धतीचं वक्तव्य केले। आपण 2 मिनिटांसाठी ग्राह्य पण धरूया, परंतु त्यांनी मांडलेलं जे वास्तव आहे ते वास्तव चुकीचं आहे का? वास्तविक पाहता भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं हे चुकीचं कसं आहे हे खोडण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं होतं। मी एक उदाहरण तुम्हाला देऊ इच्छितो आहे की त्यांनी ज्यावेळेस नांदेडच्या सभेत राज ठाकरेंना सांगितलं होतं की
आपल्या नदीचं पाणी, आपल्या नदीचं पाणी गुजरातला घेऊन जात आहेत, की त्या पद्धतीचं ज्या वेळेस अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं होतं, त्याच्या दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्र्यांची सभा झाली होती. मुख्यमंत्र्यांनी खूप खालच्या स्तरावर जाऊन म्हणजे मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी खूप खालच्या स्तरावर जाऊन राज ठाकरे यांच्यावरती टीका केली होती. परंतु त्या टीकेमध्ये बोलत बोलत आपले देवेंद्र फडणवीस काय म्हटले होते माहिती आहे का, की इथं की आपले चव्हाण अशोक चव्हाणांनीच म्हणजे अशोक चव्हाणांनीच इथं या पद्धतीनं त्याला गुजरातला पाणी घेऊन जाण्यासाठी परवानगी दिलेली आहे आणि अशोक चव्हाणांचीच त्याच्यावर सही आहे. तर मला वाटतंय की ज्या पद्धतीनं एखादा आरोप तुमच्यावर झाल्यानंतर लागलीच तुम्ही पत्रकार परिषद घेणं आवश्यक होतं, की बाबा ह्या पद्धतीचा आमच्यावर बिनबुडाचा आरोप होतोय, चुकीच्या पद्धतीनं आरोप होतोय आणि ही कागदपत्र आमच्याकडे आहेत, हे तुम्ही ह्या कागदपत्रांचा तुम्ही शहानिशा करा. आणि या पद्धतीनं जर तो सुद्धा जर कागद अशोक चव्हाणांच्या सहीचा जर व्हायरल केला असता किंवा सोशल माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवला असता तरी सुद्धा विश्वासार्हता खूप मोठ्या प्रमाणात वाढली असती. आणि खरोखर आपल्या महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस हे जे मुख्यमंत्री आहेत ते खूप खरे बोलतात असं सुद्धा लोकांना वाटलं असतं. आणि लोकांनी की जेणेकरून भाजपाचे कार्यकर्ते फक्त एकमेकावरती त्यांनी केलेले चुकीचं आहे मागच्या 60 वर्षात 60 वर्ष 100% त्यांनी चुकीचं केलंय म्हणूनच तुम्हाला या ठिकाणी बसवलं आहे, याचं सुद्धा भान ठेवणं आवश्यक होतं भाजपाच्या नेत्यांनी किंवा भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा. आपली चूक झालेली आहे, हे कोणतरी चूक दाखवतंय, ती चूक मान्य करून पुढे जाणं अपेक्षित होतं. फक्त एक कुटुंब ज्या पद्धतीनं माड्याचा विषय एखादा आरोप झाल्यानंतर त्या आरोपाला एखादं उत्तर किंवा प्रत्युत्तर मिळाल्यानंतर मला वाटतं की त्या ठिकाणी तो विषय थांबला जात असतो किंवा त्याच्यातला दुसरा मुद्दा घेऊन अपेक्षित असतं की त्यावर बोलणं. परंतु यांच्याकडं पहिल्यापासून सुरुवातीला एकच नरेंद्र मोदी असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांचं एकच वक्तव्य की तुमचा ओपनर बॅट्समन पळून गेला, काय ते शरद पवारांनी माड्यातून पळ काढला. 100% शरद पवारांनी माड्यातून पळ काढला किंवा न काढला याबाबत तुम्ही आणि एकमेकाचं, पण इथं जनतेला किंवा मतदारांना त्याबाबत काही नको आहे. इथं जनतेला किंवा मतदारांना अपेक्षित काय आहे की तुम्ही शेतकऱ्यांच्या बाबत नेमकं काय केलं. उलट तुमच्या हातामध्ये माध्यमांचं पूर्णपणे माध्यम तुम्हाला सहकार्य केलं असतं किंवा तुम्ही प्रत्येक सभेत सुद्धा एखादा चार्ट घेऊन गेला असता आणि सांगितलं असतं मागच्या 60 वर्षामध्ये ही कामं केलेली नाहीत, आम्हाला हे करणं अपेक्षित होतं, हे करणार होतो पण ह्या 60 वर्षात केले नाहीत, ही 5 वर्षामध्ये आम्ही हा आलेख जर मला वाटतं की तुमच्या गडकरीनं बऱ्याचदा तो नितीन गडकरीनं रस्त्याच्या बाबत जो विकास केलेला आहे त्याबाबतचा जो चार्ट तयार करून जनतेसमोर मांडत होतं तेवढा जरी अशा प्रत्येक तुम्ही मंत्र्याला जेवढ्या खात्याचे मंत्री आहेत तेवढ्या खात्याच्या मंत्र्यांना जर तुम्ही तशा पद्धतीनं मांडणी करायला लावली असती तरी सुद्धा अशा पद्धतीची एवढी इथं खूप मोठ्या पद्धतीचं वातावरण संभ्रम अवस्था निर्माण झाली नसती. लोकांनाही एक हाती आणि एकमुखीच अपेक्षित होतं. परंतु हे जे तुमचं खालच्या तरावर जे बोलणं चाललेलं आहे दोन्ही याच्यामध्ये आता विरोधक एकच भाषा बोलत आहेत की आम्ही जे 5-7 वर्षात केलं नाही ते तुम्ही का केलं ना, आणि लोकांनाही तेच अपेक्षित आहे. तुम्ही आजपर्यंत सांगितलं ह्यांनी जे चुकीचे कामे केलेली आहेत आम्ही यांना तुरुंगात पाठवणार आहोत, जे मागच्या वेळेस जे उल्लंघना केल्या याच्यातली एकही तुमचं जे भाषण केलं किंवा ज्या पद्धतीनं तुम्ही लोकांना आश्वासनं दिली त्यातली एकही आश्वासन पूर्तता झाली नाही. हे 5 वर्षात होणं शक्य नाही. अशा पद्धतीचं वक्तव्य करून चालणार नाही. लोकांना कुठल्या तर पद्धतीची ठोस आश्वासनं देणं अपेक्षित आहे. जास्तीत जास्त सत्ताधाऱ्यावरतीच अशा पद्धतीचे आरोप आणि प्रत्यारोप होत असतात. तुम्ही देशातल्या नागरिकांना अशा पद्धतीची संभ्रम अवस्था न पाडता की जेणेकरून अपेक्षित आता तिथं ज्या वेळेस अशोक चव्हाणांचा अजून एक मी मुद्दा तुम्हाला काय सांगतो, अशोक चव्हाणांनीही लागलीच दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस आरोप केला त्याच्यानंतर फक्त पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की मी त्याबाबत कुठल्याही पद्धतीची, पण मला वाटतं की त्यांनी स्वतःहून अशोक चव्हाणांनी लागलीच ज्या पद्धतीचं त्यांची काय पूर्तता केलेली होती आणि नेमकं त्याच्यामध्ये काय घडलं होतं हे सुद्धा लोकांना सांगणं अपेक्षित असतं. तर माझं एकच नागरिकांना सांगणं आहे की 23 मे पर्यंत सोलापूर जिल्ह्यातल्या तरी किमान लोकांनी याबाबत फक्त लक्ष ठेवावं की एकमेकाबाबत चर्चा निश्चित करावी, पण टोकाची भूमिका कोणीही घेऊ नये. 23 मेला लक्षात येईल की नेमका कोणता उमेदवार विजयी होतोय कोणता नाही. याबाबत आपापसात मधले मतभेद
होऊ नयेत एवढीच माझी माफक अपेक्षा आहे. नमस्कार.